अमरावती महानगरपालिका निवडणुकीकरिता आज मतदान प्रक्रिया सुरू असून आमदार रवी राणा यांनी सायकलने जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावलाय। निवासस्थानापासून थेट मतदान केंद्रापर्यंत त्यांनी सायकलने प्रवास केलाय। यावेळी त्यांनी प्रदूषण मुक्त शहराच्या दिशेने ही एक सकारात्मक वाटचाल असल्याचे सांगितले। आमदार रवी राणा व त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी प्रभाग क्रमांक 18 मधील श्रीराम प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलेत। नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केलेत। अमरावती शहरामध्ये जे पोल्युशन वाढलेलं आहे, पोल्युशनच्या माध्यमातून लहान मुलं, बुजुर्ग, युवा, महिला सगळ्यांना जो मोठ्या प्रमाणात या पोल्युशनचा सामना करावा लागते, त्यासाठी सगळ्यात पहिलं पाऊल माझं पोल्युशन मुक्त करणे। अमरावती शहर जास्तीत जास्त प्रमाणात झाडे लावणे। अमरावती शहरामध्ये मोठा सायकल ट्रॅक मी निर्माण करील, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांनी सायकलचा वापर केला पाहिजे। सायकल ट्रॅकच्या माध्यमातून त्यांनी रोज ते सायकल चालवली पाहिजे आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणात पोल्युशनच्या गाड्या, मोठ्या धूळ जे फेकतात त्या धूळवाल्या गाड्या कमी करणे, धुळीच्या माध्यमातून होणारं शहराचं नुकसान, जनतेचं होणारं आरोग्य, खराब होणारं आरोग्य, याच्यासाठी पोल्युशन मुक्त करणे आणि जास्तीत जास्त झाडं शहरामध्ये लावणे हे सगळ्यात पहिलं विकासाचं पाऊल अमरावती शहराचं माझं राहणार आहे। विकासाची ब्ल्यूप्रिंट माझ्याजवळ तयार आहे। अमरावती शहराचा नक्षा कसा बदलायचा, कसं अमरावती शहराला पुढे न्यायचं, या संदर्भात मोठ्या प्रमाणात युवा पार्टीचे नगरसेवक निवडून आल्यानंतर या अमरावतीच्या इतिहासामध्ये अमरावतीचा विकासाच्या माध्यमातून नक्षा बदलवणे, अमरावतीचा चेहरा बदलवणे हे आम्ही प्राथमिकतेने करणार आहे।